खबर चिंताजनक है। मानपाड़ा रोड स्थित लोड़ा हेवन गेट के पास 7/12 की जमीन पर ग्राम पंचायत के राज्य में निर्माण किया गया लक्ष्मी कृपा होटल तथा गणेश कृपा शॉपिंग सेंटर के खिलाफ मनपा ने तोड़ो कार्रवाई की है। यह अन्याय किए जाने का दावा होटल शॉपिंग के मालक भगवान पाटिल ने किया है। बताया जाता है कि किसी तरह के राजनीतिक तथा बिल्डर लोडा के दबाव में मनपा द्वारा ये 15 मीटर की कार्रवाई की गई है, जबकि भगवान पाटिल की होटल तथा शॉपिंग सेंटर 20 मीटर की हद में है। इसके बावजूद मनपा आयुक्त ई रविंद्रन ने राजू रतन पाटिल के दबाव में यह तोड़ो कार्रवाई की है, ऐसा आरोप भगवान पाटिल ने किया है। जबकि भगवान पाटिल सहित अन्य पीड़ित निर्माणकर्ताओं ने कहा है कि 15 मीटर तोड़ने का वे स्वागत करते हैं, इसके बावजूद मनपा द्वारा अन्यायकारक कार्रवाई की जा रही है। इस विषय में हमारे संवाददाता चंद्रकांत मोटे ने भगवान पाटिल की प्रतिक्रिया ली, तो उन्होंने क्या कहा, आइए आपको बताते हैं। मी भगवान पांडुरंग पाटील राहायला गिलजे आहे, स्थानिक शेतकरी। लोढा कॉम्प्लेक्स नाक्यावर आपल्या स्वतःच्या मालकी हक्काच्या 7/12च्या जागेमध्ये जवळजवळ 10 ते 12 गाड्या आहेत। त्या सर्व शासनाच्या आणि ग्रामपंचायतीच्या नियमाने आम्ही ते बांधकाम पूर्ण केलेलं आहे। ते बांधकाम पूर्ण केलेलं असताना आज कल्याण डोंबिवलीचे आयुक्त यांनी जी एक संयुक्त अशी कारवाई चालू केलेली आहे, त्यांच्या 15 मीटर कारवाईचं आम्ही स्वागत करतो। परंतु त्यांनी 15 मीटरच्या पुढे जाऊन आमचं बांधकाम 21 मीटरच्या पुढे असताना सुद्धा आमच्या शॉपवर त्या लोकांनी काल बुलडोजर चालवलेला आहे आणि आज सुद्धा उर्वरित बांधकाम तोडायचं ते लोक तयारीत आहेत। काल म्हणजे किती तारखेला? काल 7 तारखेला त्यांनी बांधकाम तोडला आणि आता उर्वरित सुद्धा तोडायची ते तयारीत आहे। काही या भागातली स्वतःला नेते समजणारी मंडळी आज आमच्या पाठीमागे जवळजवळ 10 ते 15 वर्ष हात धुवून लागलेले आहेत आणि त्यांच्या कारस्थानानेच हे बांधकाम आमचं उद्ध्वस्त करायचं या लोकांचा मनोदय आहे आणि तो आम्ही कदापि त्यांचा मनोदय सक्सेस होऊ देणार। तुमच्या शेवटी मग काय म्हणणं आहे? म्हणजे तुमच्या म्हणणं? आमचं शेवटी म्हणणं, आमची जागा 7/12ची आहे। 7/12ची असून त्याला आम्ही येणे सुद्धा केलेलं आहे, कलेक्टर परवानगी आहे, सर्व असताना कुठल्याही प्रकारची नोटीस आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं सर्व बाबतीत अंधार ठेवून हे लोक जाणून बुजून जी कारवाई करते, या कारवाईचा आम्ही निषेध करतो। तुम्ही किती फूट बांधकाम देणार आहे? आता त्यांच्या नियमाप्रमाणे 15 मीटर रोड सेंटरपासून 15 मीटर आम्ही आमच्या स्वखर्चाने तोडायला तयार आहे, परंतु ते आमचं बांधकाम 20 मीटरच्या पुढे असताना सुद्धा ते इथून पुढे त्याला जाणून बुजून तोडतात, हे सुद्धा कुठे चुकीचं आहे। काही नोटीस किंवा पूर्वसूचना न देता ते त्यांनी तोडफोडीचं काम चालू केलं होतं। आम्ही तातडीने काल माननीय ई रविंद्रन साहेब आयुक्त कल्याण महापालिका यांच्याशी संघर्ष समितीच्या माध्यमातून भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये असं संबोधित केलं का टोटली 20 मीटरचा रस्ता मध्यभागापासून 15 मीटर उजवीकडे आणि 15 मीटर डावीकडे याच्या पलीकडे आम्ही जाणार नाहीत, असं स्वतः आम्हाला संघर्ष समितीला माननीय आयुक्त साहेबांनी सांगितलं गेलं। आणि ते असताना सुद्धा आज इथे लोढा हेवनच्या समोर असलेले श्री भगवान पाटील किंवा त्यांचे कुटुंबीय, त्यांचा जो बांधकाम झालं होतं, हे बांधकामे ह्याच लोढा बिल्डरने इथे त्यांना बांधून दिलेलं आहेत आणि त्यांच्याच मार्फत काहीतरी त्यांनीच फूस लावून महापालिकेला जो आयुक्त चंद्रशेखर ई रवींद्र यांनी जो 15 मीटरचा एका साईडला घेतला, त्याच्यापेक्षा हे तर 21 मीटरवर आहेत। मग यांचं का तोडतं? मग फुकट लोकांना अन्याय का?